देवघरात किंवा देवपूजेत आवर्जून वापरली जाणारी वस्तू म्हणजे कापूर. आज आपण कापराचे असे काही अनोखे फायदे बघणार आहोत जे तुम्ही ऐकले असतील, परंतु त्याचा योग्य वापर कसा करावा हे बऱ्याच कमी लोकांना माहीत आहे. तर सर्वात पहिला उपाय, सकाळ संध्याकाळ घरात कापूर जाळल्यास घरातील वातावरण शुद्ध राहते, सकारात्मकतेचा संचार होतो आणि नकारात्मक शक्ती दूर झाल्यामुळे कुटुंबात सुख शांती नांदते. मुळात सकाळ, दुपार, संध्याकाळ जेव्हा हवं तेव्हा तुम्ही घरामध्ये कापूर जाळू शकता. 2. जर तुमच्या घरात कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असेल, तुम्हाला वाटत असेल की ही खोली किंवा हा कोपरा असेल, ही दिशा असेल, ही थोडी नकारात्मक आहे, तर अशा ठिकाणी तो दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे एका भांड्यात कापराचे काही तुकडे घेऊन त्या ठिकाणी ठेवा. तो कापूर काही दिवसांनी आपोआप संपतो आणि तो संपला की तिथे कापराचे नवीन तुकडे टाकावेत. असे केल्याने तुमचा त्या जागेचा, त्या दिशेचा वास्तुदोष हळूहळू दूर होईल. 3रा उपाय, तुम्ही लोकांना असे म्हणताना ऐकले असेल की त्यांच्याकडे पितृदोष किंवा कालसर्पदोष आहे, त्यामुळे त्यांची प्रगती होत नाही. राहू आणि केतू या ग्रहामुळे कालसर्पदोष होतो. या दोषांपासून मुक्त होण्यासाठी सकाळ, संध्याकाळ आणि रात्री घरामध्ये 3 वेळा कापूर जाळावा. 4. शनिवारी अंघोळीच्या पाण्यात कापूर तेल आणि चमेलीचं तेल काही थेंब टाकायचं, त्यानंतर आंघोळ करायची. असे केल्याने तुमचा शनिदोष दूर होईल, राहू केतूलाही त्रास होणार नाही. समजा कापूर तेल नसेल तर तुम्ही कापराच्या वड्या टाकू शकतात. 5. धार्मिक मान्यता अशी आहे की वैवाहिक जीवनात पती पत्नीमध्ये सामंजस्य चांगले चालत नाही, तर आपल्या बेडरूममध्ये कापूर ठेवा आणि काही दिवसांनी तो बदलत राहा. असे केल्याने पती पत्नीचे नाते चांगले होऊ लागते. 6. जर तुम्हाला झोपताना भयानक स्वप्न पडत असतील किंवा झोपताना भीती वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये कापूर जाळला पाहिजे. यामुळे नकारात्मक शक्ती दूर होते. 7वा उपाय, संध्याकाळी मातीच्या भांड्यात कापूर जाळून त्याचा धूर घरभर पसरवायचा. असे केल्याने घरातील सर्व प्रकारचे दोष दूर होतात. 8. वैवाहिक कलहाचा सामना करत असल्यास तुमच्या बेडरूममध्ये दररोज चांदीच्या किंवा पितळाच्या भांड्यात कापूर लावा. पर्याय म्हणून तुम्ही कापराचे 2 तुकडे खोलीच्या कोपऱ्यात ठेवू शकता. 9. घराच्या आग्नेय दिशेला संध्याकाळी कापूर क्रिस्टल जाळल्याने समृद्धी आकर्षित होते. म्हणजे वड्या वेगळ्याने, क्रिस्टल म्हणजे तुकडे तुकडे असतात. वास्तू व्यतिरिक्त ज्योतिषशास्त्र देखील सांगते की चुकीच्या स्थितीत असलेले तारेसुद्धा तुमच्या नशिबावर परिणाम करू शकतात. त्यामुळे 10वा उपाय, घरामध्ये आर्थिक समस्या असल्यास नियमितपणे 2 लवंगा कापूरसह जाळून संपूर्ण घरात फिरवाव्यात. त्यामुळे अडथळे दूर होतात. विशेषतः दिवाळीच्या दिवशी कापूर जाळल्याने नकारात्मकता आणि वाईट शक्ती दूर होते. दिवाळीच्या दिवशी म्हणण्यापेक्षा अमावस्या, पौर्णिमा, चतुर्थी असे जे काही महत्त्वाचे दिवस असतात, अशा दिवशी नियमाने तुम्ही कापूर जाळला पाहिजे, रोज जरी शक्य झालं नाही तरी. 11. कापूर पावडर पाण्यात मिसळून फरशी स्वच्छ केल्याने सकारात्मक वातावरण तयार होते. 12. नोकरी व्यवसायात प्रगती करायची असेल तर स्वयंपाकघरातील सर्व कामं जेव्हा आपले उरकून होतात तेव्हा एका भांड्यात कापूर आणि लवंगा जाळून ठेवा. असे केल्याने कुटुंबातील सदस्याची प्रगती होऊ लागते आणि कामाच्या नवनवीन संधीही उपलब्ध होतात. 13वा उपाय, जर पती पत्नीमध्ये खूप मतभेद होत असतील तर रात्री पतीच्या उशीखाली कापूर ठेवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी कोणालाही न सांगता जाळून टाकावा. असे केल्याने एकमेकांमध्ये सुखशांती राहते आणि दोघांमध्ये प्रेमही वाढते. राहू केतू यांचा नकारात्मक परिणाम आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी आपल्या हातरुमालात कापूर बांधून तो खिशात ठेवा. लग्न ठरण्यात विलंब होत असल्यास कापराचे 6 तुकडे आणि 36 लवंगाचे तुकडे घ्या आणि त्यात तांदूळ आणि हळद मिसळा. पण तांदूळ हे शाबूत घ्यायचे आहे, असं अर्धे सगळे खंडन झालेले नको. ते किती तुम्ही घेऊ शकता. हे सर्व एकत्रित करून देवी दुर्गेची आरती करून त्यात ह्या वस्तू अर्पण करायच्या आहे. असे केल्याने लग्न लवकर ठरते असा अनेकांना अनुभव आहे. अर्पण कुठे करायचे, तर छोटासा यज्ञ केला असेल असा तर त्याच्यामध्ये ते अर्पण करायचे आहे. आता बघूयात थोडेसे आयुर्वेदिक उपाय. खाज आल्यास कापराचा उपयोग करा. खाज आलेल्या ठिकाणी कापूर लावा, खाज आपोआप बंद होते.
सांधिवातात रुग्णाला कापूर खूप फायदेशीर आहे. सांधिवात कापराच्या तेलाशी मालिश केल्याने त्यास आराम मिळतो. जळले किंवा भाजल्यास कापराचं तेल खूप उपयोगी आहे. त्याने आग कमी होते. तुमच्या टाचांना पडलेल्या भेगा दूर करण्यासाठी कोमट पाण्यात थोडा कापूर आणि मीठ टाकून आणि त्याच पाण्यात काही वेळा आपले पाय ठेवायचे आहे. रामकृष्ण हरी.